बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोरी शहरात पोलिसांचा रूट मार्च. गोवंश कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील बोरी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी बुधवारी दिनांक 27 मे रोजी बोरी पोलीस ठाण्याच्या वतीनं रूट मार्च व पोलीस पथसंचलन काढण्यात आले. बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला. शहरातील मुख्य बाजारपेठ, बस स्थानक परिसर, मुख्य चौक, संवेदनशील भाग तसेच गर्दीच्या ठिकाणांवरून पोलिसांनी पथसंचलन करत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पोलिसांकडून नागरिकांना शांतता, सामाजिक सलोखा आणि परस्पर सौहार्द कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या अफवा, सोशल मीडियावरील चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असंही पोलिसांनी सांगितलं. बकरी ईदचा सण शांततेत, आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या रूट मार्चमध्ये बोरी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एपीआय रामेश्वर धोंडगे यांचे आवाहन. बोरी पोलीस ठाणे हद्दीतील मुस्लिम समाजाने बकरी ईद सण कायद्याच्या चौकटीत साजरा करावा व गोवंश हत्या करू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी केलं. परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार गोवंश हत्या करताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.